नमस्कार. आज आपण एका अशा तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे जेवढं आकर्षक आहे तेवढंच खरं तर धोकादायकही आहे. हो, आपण बोलतोय AI व्हॉइस क्लोनिंगबद्दल. हे एक असं दुधारी शस्त्र आहे जे एकाच वेळी एक शक्तिशाली साधन, एक संरक्षणाची ढाल आणि फसवणुकीचं एक भयंकर हत्यार ठरू शकतं. चला, तर मग ह्याचं पूर्ण चित्र समजून घेऊया. चला सुरुवात एका थेट प्रश्नानं करूया. विचार करा की कोणाचाही आवाज अगदी हुबेहूब कॉपी करण्यासाठी एखादा स्कॅमरला किती वेळेचा ऑडिओ लागेल? तासभर की काही मिनिटं? काय वाटतं? उत्तर आहे फक्त 3 सेकंद. हो, विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. फक्त 3 सेकंदांच्या आवाजाच्या नमुन्यावरून कोणाचाही एक डिजिटल आवाज तयार केला जाऊ शकतो, जो काहीही बोलू शकतो. यावरूनच लक्षात येतं की हे तंत्रज्ञान किती सहज उपलब्ध झालंय आणि त्यामुळे किती धोकादायक बनलंय. पण थांबा, हे धोके आणि फायदे यावर बोलण्याआधी हे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी काय आणि ते काम कसं करतं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला या यंत्रातल्या आवाजाचं रहस्य उलगडूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर AI व्हॉइस क्लोनिंग म्हणजे एक प्रकारचा डिजिटल पोपट तयार करण्यासारखं आहे. हे तंत्रज्ञान एखाद्या व्यक्तीचा आवाज, त्याच्या बोलण्याची लकब, आवाजातले चढउतार हे सगळं काही शिकतं आणि मग कोणताही दिलेला मजकूर अगदी त्याच आवाजात बोलू शकतं. म्हणजे अगदी आपल्या आवाजाचा एक डिजिटल ठसाच जणू. आता प्रश्न पडेल की हे नेहमीच्या टेक्स्ट टू स्पीचपेक्षा वेगळं कसं काय? तर बघा, सामान्य TTSचा आवाज कसा असतो? थोडा रोबोटिक, निर्जीव. पण व्हॉइस क्लोनिंगमधून तयार झालेला आवाज हा अगदी खरा, मानवी आणि भावनांनी भरलेला वाटतो. याचं कारण साधं आहे. तो फक्त मजकुरावर नाही, तर एखाद्या खऱ्या माणसाच्या आवाजावर आधारलेला असतो. आणि याच अविश्वसनीय तंत्रज्ञानाची एक काळी बाजूसुद्धा आहे. आता बघूया की हेच तंत्रज्ञान एक शस्त्र म्हणून कसं वापरलं जातंय. आकडेवारी पाहिली तर धक्काच बसेल. FTCच्या अहवालानुसार 2023मध्ये फक्त अमेरिकेत फसवेगिरीच्या घोटाळ्यांमुळे लोकांनी तब्बल $2.7 अब्ज कमावले. आणि आपल्या भारतातली परिस्थिती तर आणखी गंभीर आहे. मॅकॅफीच्या सर्वेक्षणानुसार जवळजवळ 83% भारतीय कधी ना कधी या व्हॉइस क्लोनिंग घोटाळ्याला बळी पडले आहेत. यावरून धोक्याची तीव्रता लक्षात येते. तर मग हे घोटाळेबाज काम कसं करतात? त्याची एक ठरलेली पद्धत आहे, अगदी सोपी. पहिलं, स्कॅमर सोशल मीडियावरून किंवा कुठूनही तुमच्या आवाजाचा छोटा नमुना उचलतात. दुसरं, AI सॉफ्टवेअर वापरून त्याचा एक परफेक्ट क्लोन तयार करतात. आणि तिसरं, त्या बनावट आवाजात जवळच्या व्यक्तीच्या नावाने जणू काही ते मोठ्या संकटात आहेत असा भावनिक कॉल करून पैशांची मागणी करतात. याबद्दल सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांचं म्हणणं अगदी नेमकं आहे. ते म्हणतात, कट, कॉपी आणि पेस्ट हे आता आपल्या आवाजाचंही होऊ शकतं. सॉफ्टवेअर आपला आवाज ऐकतं आणि मग AI टूल आपल्या आवाजात बोलायला लागतं. विचार करा, हे किती सोपं आणि भयानक आहे. बरं, आता एवढं सगळं ऐकून काळजी वाटणं साहजिक आहे. पण प्रत्येक धोक्यावर काहीतरी उपाय असतोच. आता आपण या धोक्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी एक आवाज ढाल कशी तयार करायची ते पाहूया. इथे 5 सोपे पण खूप प्रभावी उपाय आहेत. 1. स्वतःच्या आवाजात व्हॉइसमेल रेकॉर्ड करण्याऐवजी फोनचा डिफॉल्ट मेसेज वापरा, म्हणजे स्कॅमरला नमुनाच मिळणार नाही. 2. कुटुंबात एक सांकेतिक शब्द ठरवा जो फक्त घरातल्यांनाच माहीत असेल. 3. सोशल मीडियावर आवाजाचे व्हिडिओ किंवा रेकॉर्डिंग टाकताना जरा जपून. 4. शक्यतो व्हॉइस बायोमेट्रिक्स टाळा. आणि 5. अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास स्वतःहून काही बोलण्याआधी समोरच्याला बोलू द्या. आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा एक मंत्र कायम लक्षात ठेवा. थांबा, विचार करा आणि खात्री करा. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. जर कॉल जराही संशयास्पद वाटला तर फोन कट करा आणि त्या व्यक्तीला त्याच्या मूळ नंबरवर परत फोन लावून खात्री करा. हे झालं धोक्यांबद्दल. पण चला आता नाण्याची दुसरी उज्ज्वल बाजू पाहूया. हेच तंत्रज्ञान जेव्हा एका चांगल्या कामासाठी वापरलं जातं तेव्हा ते अक्षरशः चमत्कार करू शकतं. कंटेंट क्रिएटर्ससाठी तर हे एक वरदानच आहे. यूट्यूबर्स, पॉडकास्टर्स, जाहिरातदार, शिक्षक हे सगळे याचा वापर करून कमी वेळेत आणि कमी खर्चात उच्च दर्जाचा ऑडिओ कंटेंट तयार करू शकतात. आता लेखकांना त्यांची पुस्तकं स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करण्यासाठी तासनतास स्टुडिओत घालवण्याची गरज नाही. पण या तंत्रज्ञानाचा सगळ्यात प्रभावी आणि खरं सांगायचं तर हृदयस्पर्शी वापर होतो तो म्हणजे आरोग्य क्षेत्रात. त्या लोकांचा विचार करा ज्यांनी काही कारणास्तव आपला बोलण्याचा आवाज गमावलाय. ज्या रुग्णांचं स्वरयंत्र शस्त्रक्रियेमुळे काढावं लागतं त्यांना बोलण्यासाठी इलेक्ट्रोलॅरिंग्स नावाच्या उपकरणाचा आधार घ्यावा लागतो. पण त्याचा आवाज खूप रोबोटिक असतो. हे व्हॉइस क्लोनिंग तंत्रज्ञान त्या रोबोटिक आवाजाला रुग्णाच्या मूळ नैसर्गिक आवाजात बदलू शकतं.
त्या व्यक्तीसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा किती मोठा भावनिक आधार असेल याचा फक्त विचार करून बघा. तर आतापर्यंतच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली असेल की व्हॉइस क्लोनिंग ही एक दुधारी तलवार आहे. याचं भविष्य कसं असेल हे पूर्णपणे आपण ते कसं वापरतो यावर अवलंबून आहे. आणि एक गोष्ट तर नक्की आहे, हे तंत्रज्ञान आता आपल्या आयुष्याचा एक भाग बनणार आहे आणि तेही खूप वेगाने. 2022 मध्ये याचं बाजार मूल्य होतं जवळपास $1.5 अब्ज, जे 2029 पर्यंत $7.5 अब्ज पेक्षाही जास्त होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच याचा वापर आणि प्रभाव अनेक पटींनी वाढणार आहे. तर मग शेवटी प्रश्न तोच उरतो, हे तंत्रज्ञान आपला प्रतिध्वनी बनेल जो आपल्या सर्जनशीलतेला आणि नात्यांना अधिक घट्ट करेल, की ही एक धोक्याची सूचना ठरेल जे आपल्या विश्वासालाच तडा देईल? याचं उत्तर तंत्रज्ञानाकडे नाही आहे, ते आपल्या सगळ्यांच्या निवडीमध्ये आहे. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?